मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या मुहूर्तावर राज्य सरकार आज मुंबईतल्या फेरीवाल्यांसंदर्भातलं धोरण आणणार आहे। त्या संदर्भातला प्रस्ताव आज कॅबिनेटच्या बैठकीत येणार आहे। यासाठी प्रत्येक वॉर्डात एक समिती बनवली जाईल आणि ही समिती 3 महिन्यांनी महापालिकेला अहवाल पाठवेल। मात्र फेरीवाल्यांनी नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांना दंडापासून ते परवाना रद्द करण्यापर्यंतच्या शिक्षेची यामध्ये तरतूद करण्यात आली आहे। नागपुरात एका विहिरीत पडून एका चिमुरड्याचा जीव गेल्यानंतर पालिका प्रशासन जागं झालंय। वर्षानुवर्ष विहीर बुजवण्याकडे कानाडोळा करणाऱ्या पालिकेनं चिमुरड्याच्या मृत्यूनंतर तात्काळ विहीर बुजवलेली आहे। कळमना परिसरातील अनेक वर्षांपासून उघडी असलेली ही विहीर बुजवण्यासाठी नागरिकांनी वारंवार पालिकेला पत्र धाडली। मात्र नागपूर सुधार प्रन्यास आणि महापालिकेच्या वादात ही विहीर बुजवण्याचं काम चांगलंच रखडलेलं होतं। त्यामुळे खेळत असताना 10 वर्षीय अभिषेक निमजेला आपला जीव गमवावा लागला। अखेर नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागू नये म्हणून पालिकेनं तातडीनं ही विहीर बुजवून टाकली आहे। आमच्या एरियामध्ये शिवनगर म्हणून भाग आहे। त्या भागामध्ये हा लहान मुलगा जवळपास त्याचं वय 9 ते 10 वर्षाचा आहे, 5वी मध्ये शिकतो। हा मुलगा एक कटलेली पतंग जी होती त्या पतंगाला पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला। इतर मुलं देखील होते। एक सार्वजनिक विहीर आहे, पण रस्त्याचं काम झालं आणि रस्त्याची उंची वाढल्यामुळं ती विहीर थोडी ठेंगणी पडली आणि त्याच्या बाजूला एक ड्रम होता। त्या ड्रमवर जाऊन आदळला आणि ड्रम रिकामा असल्यामुळे तो ड्रम बाजूला झाला आणि हा विहिरीत पडला। लोकांनी काढलं, त्याला हॉस्पिटलाइज केलं, पण तोपर्यंत तो मृत झाला होता। पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कपच्या दुसऱ्या पर्वाला लवकरच सुरुवात होतीये। मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत याची घोषणा होणार आहे। या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी एक म्युझिकल लघुपट तयार होतोय, ज्यामध्ये किरण पहिल्यांदाच मराठीत गाणं गाणार आहे। या व्हिडिओमध्ये सैराटचे कलाकार आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे पाहायला मिळतील, तर नागराज मंजुळे दिग्दर्शन करतील। आमिर खान आणि सत्यजित भटकर यांनी सरकारसोबत येऊन ही योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये यावेळी 30 तालुक्यांचा समावेश असेल। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची आज 186वी जयंती आहे। गुगलनेही आपल्या डूडलच्या माध्यमातून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केलंय। मुलींच्या शिक्षणासाठी अव्याहत झटणाऱ्या तपस्वीच्या कार्याला उजाळा देण्यासाठी राज्यभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आहे। अभिनेत्री करीना कपूरचे आयकर तपशील हॅक केल्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने एकाला अटक केली आहे। अटक झालेली व्यक्ती पॅरामिलिटरी फोर्समध्ये काम करत असल्याची माहिती मिळते। मात्र पोलिसांनी या व्यक्तीची माहिती गोपनीय ठेवली आहे। या व्यक्तीनं करीना कपूरच्या आयकरचं ई-फायलिंगचं खातं हॅक करून त्यापेक्षा कमी उत्पन्न दाखवून ई-फायलिंग केलं होतं। ही बाब लक्षात येताच करीना कपूरच्या सीएनं पोलिसात धाव घेतली।